राष्ट्रीय महामार्गावरून वारंवार प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे, कारण टोल संबंधी एक मोठी अपडेट आली आहे। चला सांगते। तर नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच NHAI ने वार्षिक टोल पासच्या दरात वाढ केली आहे। आता 1 एप्रिल 2026 पासून तुम्हाला वार्षिक टोल पाससाठी 3000 रुपयांऐवजी 3075 रुपये मोजावे लागणार आहेत, म्हणजेच थेट 75 रुपयांची वाढ। NHAI नुसार टोल दरांचा दरवर्षी आढावा घेतला जातो। याच प्रक्रियेअंतर्गत यावर्षी वार्षिक टोल पासच्या किमतीमध्ये सुमारे 2.5% वाढ करण्यात आली असून ती घाऊक किंमत निर्देशांक वाढीशी संबंधित आहे। जानेवारी 2026 मध्ये WPI मध्ये 1.81% वाढ झाली होती। हा पास प्रामुख्याने खासगी वाहनांसाठी असून राष्ट्रीय महामार्गावर वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी तो सोयीस्कर ठरतो। मात्र हा पास वापरण्यासाठी ऍक्टिव्ह फास्टॅग असणं अनिवार्य आहे। वार्षिक टोल पास 1 वर्षासाठी किंवा 200 वेळा टोल ओलांडेपर्यंत वैध असतो। यामुळे 200 वेळा टोल पार झाल्यास पासची वैधता संपते। टोल दर वाढल्यास रोज प्रवास करणाऱ्यांचा खर्च वाढू शकतो। त्याचबरोबर 1 एप्रिल पासून टोल नाक्यांवर रोख व्यवहार बंद होण्याची शक्यता असून फास्टॅग किंवा UPI द्वारे टोल भरावा लागू शकतो। तुम्हाला ही टोल वाढ योग्य वाटते का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी लोकमत मनीला आत्ताच फॉलो करा।